आणि इथं काय करतोय? काय तोंडाच्या आला का मांजरावाने आडवा? नाही म्हणलं आज नटून थटून दिसतं त्याच्यामुळे मी विचारतोय. काय नाही जरा ती माधुरीला घेऊन चाललोय मी कुठं? तालुक्याला. वा रे गडी, अरे ती पळून गेली दुसऱ्यासोबत. गपला का ते? आता आमचं ठरलंय 2 आठवड्यापूर्वी आज जायचं म्हणून शॉपिंगला तालुक्याला फिरायला. अरे करून जातं गाव आणि किरण्याचं येतं नाव. वा रे गडी, काय तुझी कथा. गपला का तू? जा केळ दाखवून गेली तुला केळ. तू ना आता काना खाली खाशी ना, तू जा, माझं मी बघतो, जा पण. माधुरी गेली. आ, 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 आ. बस आता केळ. अरे खरंच पळून बिळून गेले असेल का? एवढं सांगतोय म्हणलं बघायला पाहिजे. काय झालं? काही नाही. मग का रुसून बसले? तुम्ही आहे ना, त्या मामाच्या मुलीसोबत बोलायला मला अजिबात आवडत नाही. अरे मामाची मुलगी आहे आणि माझ्या घरी पाहुणे आलेले आहे आणि पाहुण्यासोबत तर प्रेमानं बोलावंच लागेल ना. बोला ना, पण तुम्ही तिच्या जवळ गेले ना की माझी खूप चिडचिड होते, राग येतो. असं वाटतं तिला मारू का तुम्हाला मारू. मला मारा वाटतं तुला? हो, मग मार. तेच तर नाही करू शकत ना. का? प्रेम करते तुमच्यावर आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मारत असतात का? एवढं प्रेम करतो माझ्यावर? पण तुम्हाला एक सांगू का, सांग. आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरी व्यक्ती आलेलं मला नाही आवडणार. हे बघ फुलवरती, आपल्या दोघांमध्ये आहे ना प्रेम वाढेल, अंतर नाही. बंड्या, तुमची कामं मी करायची का सगळी? काय ग? मग काय रे? काय नेमका बरोबर माझं काम चालू असतं त्यावेळेसच मध्ये येतो. हा हे बघ, मला सवय नाही कोणाच्या मध्ये यायची भाऊ. काय काय झालं की तुझा आपा मला काम लावतो, काय झालं की आई काम लावती, आणि आता कोणी काम लावले माहितीये का? कोणी लावलं रे? कोण लावले माहितीये? हा, मामाच्या पोरी. मग जा की तिला घेऊन जा. अरे ती माझ्या माग लागली रे, माग लागली. जा ना घेऊन. अरे घेऊन जायला नाही माग लागली. मग ती म्हणली बांड्याकडे जा, हा, त्याला घेऊन ये. तुमचं गोटमेट तुम्हाला माहिती भाऊ, तुला सवय आहे सगळी दिल लावायचा. उगत नाही तुला दिलदार भांड्या म्हणत. माझं काय म्हणणे, एकदा करून टाक ना मोकळी तिला. गाव दाखव, भेळ चार, कुरकुरे चार, जाईल ती मुंबईला, मोकळा होशील. मग भेट नाही हिला म्हातारीला कवर पण. बडे दादा, बडे दादा, बडे दादा, बडे दादा, आण्या तिथे त्या झाडाखाली दारू पितोय. कोणता आण्या? आण्या गायकवाडचा आण्या, आपल्या आण्या ती. आपलं काय कोणा दारू हा, पितोय? आपला गायकवाडचा आण्या. चेष्टा करतो का काय तू? खरं आई शपथ. जावं लागेल आपल्याला त्याच्याकडे, मग घरी जाऊ आपण. कुठे जाऊ? तिथे खाली आहे. आण्या आणि फायनान्स मला 2 जण आहेत. चढली तुला.
तू आज जॉब गेला ना? हो. हाय, माधुरी गेली माधुरी. नाही लागायचं मला, मारायचंय मला आता. अरे असं नको म्हणू. अरे काय करायचं असं कोण? हा, काय करायचंय? हा? समज. हा? बस. हे बघ हे. आणि आहे. किरण्या म्हणलाच होता खरं प्यालाय ते. हा? अरे एवढा? आणि हे कोण आहे येड? ए, तू कोण रे? अरे ते फायनान्सवाला आहे. दिखेल आता माझी जॉब केली आता तू जॉब गेली तर का झक मारा आला का तू? आणि नस बोलवलं होतं की काय गावामध्ये काम देईल म्हणून. तू पाहिजे त्याला आता? नाही मी नाही पाहिजे. मग त्याने बोलवलं थोडं. ए अन्या हा? जा. निघ. अरे शुद्धीत ये ना. ए, कळते का तुला काय करतोय तू? सोडून गेली. आणि हा कोण सोडून गेली? जिजावा एवढा जीव लावला, जिजाचे दुकान बंद ठेवलं, तर जाता तर रात्रभर दिवसभर मार खाल्ला, सोडून गेले माधुरी. ए अन्या रडू नको. नाही सांगायचं मला आता, नाही सांगायचं मला. जगायचं नाही तुला? नाही हा? सांगायचं. कोणासाठी जगायचं नाही? हा? अरे लाज वाटते का तुला? त्यात तुझ्या तात्यानी, आईनी आणि बहिणीनी प्रेमाने वाढवलं, 25 वर्ष मोठा केला, लहानाचं मोठं केलं तुला प्रेमाने. हा, त्यांच्याकडे नाही बघायचं तुला. आणि जिने तुला टाइमपास म्हणून यूज केलं तिच्यासाठी तुला जीव द्यायचा आहे. आत्ताची आलेली पोरगी तिच्यासाठी जीव द्यायचा आहे तुला? लाज वाटली पाहिजे तुला. आई वडील मोठे आहेत, हा, किती मुलगी मोठी आहे आपल्यासाठी. समजते का तुला काय म्हणतोय मी? हा, आणि हा असं नाही करायचं. मित्र मित्र म्हणतो ना मला, मित्र म्हणतो ना मला. हा. मग माझ्याकडे बघ. तू जर जीव दिला, मला जीवलग मित्र कोण आहे रे? आणि हा, तुला माहित नाही का माझी कहाणी? ए टिके, सांग ना याला. अरे काय सांगायचं याला? काल आल्या पुरी पाय जीव द्यायला चाललाय. आ? अरे तू आपल्यावर प्रेम करतो ना, तू आपल्याला कधी सोडून जात नाही. आल्या मरणाच्या दारातून आणलाय आपण बंड्याला बाहेर. आपण होतो ना त्या दिवशी बंड्यात आता तोच केला. आता कालच्या पुरीसाठी जीव द्यायला चाललाय वय. आ, मग काय करू, काय करू मी? आणि हे बघ अन्या, अन्या माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? हा, 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 विश्वास आहे ना? हा, मित्र मानतो ना मला? हा. मित्र म्हणजे माहित आहे ना कोण असते? अरे काळजाचा तुकडा असतो. हा, का पुरीसाठी जीव देतोय तू. हे बघ, दारू बिलकुल नाही प्यायची. माझ्यावर विश्वास आहे. हा. तुझ्या आयुष्यात आहे ना तुझ्यावर प्रेम करणारी मुलगी येणार आहे. हा बंड्याचा शब्द आहे. हा. 100% कर. आणि बिलकुल दारू पिऊ नको. चल घरी चल. ती पण अशीच माधुरी गत नाही ना निघणं. नाही निघणार, नाही निघणार. बंड्याचा शब्द आहे हा. चल घरी चल. चल. घरी नको, घरी नको. का तात्या लय मारीन मला. तुम्ही जा. प्यायला तरी तात्याची भीती याला यायची. काय खरं नाही बा. इथं झोपतो आणि दारू नाही पित आता. बाबा घरी ये. हा, इथं झोपतो. हे फायनान्स वाला आहे माझ्यावर लक्ष ए द्यायला. घुसनाळ्या लक्ष द्या. नाही तर लय मारीन. चल पिऊ नका. कसं आहे, दारू चांगलं नाही रे. चांगलं नाही. ते घेऊन गेलं ते. थोडं आणि आपण घरला जाऊ मग. अरे ते बघा. हा. कोण आहे तू? मी सायली यादव म्हणतात मला. अरे ते
आम्ही ज्या दुकानात माल भरतो त्या काकाची पोरगी. होतीच सायली यादव. मला कशाला थांबवलं मग तू इथं? मला तुझ्याशी मैत्री करायची, तुला माझ्यासोबतच का मैत्री करायची? कारण बाजारात किती जरी फुलं असली ना तरी त्यात एक फुल वेगळं असतं आणि ते फुल माझ्यासाठी तू आहेस. म्हणजे मला तू आवडतोस. हिडे झाली काय? अरे तू कुठं मी कुठं, माझा भूतकाळ तरी तुला माहितीये का? माझ्यासोबत काय झालंय, कसं झालंय, कशा पद्धती, आता त्यातनच मी बाहेर पडलोय. आता परत त्याच गोष्टीत पडायची इच्छा नाहीये माझी. हे बघ आणि तुझा भूतकाळ काही असो, मला तुझा भविष्यकाळ व्हायचंय. मला तुझ्याशी लग्न करायचं. इडी बिडी झाली काय तू? हो, वेळीच झाले मी तुझ्या प्रेमात. मला त्या गोष्टीचा विचार करावा लागेल आता. आणि माझ्यात ताकद नाहीये की परत त्याच गोष्टीत जाऊन पडावं. हे बघ अनिल, मला तू आवडतो, तुला मी आवडते का नाही एवढंच सांग. आणि मला खरंच त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. पण तू होच म्हणशील अशी मला अपेक्षा आहे. सांगतो लवकरच. आणि उत्तर काही असू दे, गाडी सावकाश चालवायची. हॅलो साहेब, माती पाठवा. हा हो, थापणारे माणसं आहेत ना, 2 बिराड खाली थांबलेत आमचे. हा, पण मातीची क्वालिटी जरा यावेळेस चांगली पाठवा बरं का. हा हा हा, पण लवकर पाठवा. हो हो, चालेल. चला रे, पटपट हात चालवा. काय झालं? बंड दादा, तू रडणाऱ्या माणसाला हसायला कसं काय शिकवतो? अरे पण झालं काय नेमकं? माधुरी सोडून गेली तेव्हापासून लय खचलो होतं रे. तू जगायला शिकवलं. फार मला संपून टाकत वाटत होतं स्वतःला. हे बघा ना, एवढं इमोशनल होण्याचं कारण काय नेमकं? काय नाही, ते गाडी द्यायला येत होतं तुझी, हा, ती सायली नाही का जाधवांची, कोण रे? ती खालची आळीची, हा, ती भेटली होती. तिने अडवलं होतं येता येता. ती म्हणत होती मला तुझ्याबरोबर मैत्री करायची. परत मला म्हणले मला तुला आवडतोस. चांगलं आहे की. कसं बंड दादा, आत्ताच माधुरी पण ती पण सोडून गेली तर परत मी स्वतःला सावरूच शकणार नाही. मी लय घाबरलो होतो. हे बघ अन्या, ज्याचं प्रेम असतं ना ते आपल्यासाठी आयुष्यभर थांबतात. आणि ज्यांचं प्रेम नाही, टाइमपास करतात ना, आणि टाइम भरल्यानंतर ते निघून जातात रे. त्यांची नाही पर्वा करायची आपण. हा, आणि माझं एक वाक्य लक्षात ठेव, आयुष्य हा संघर्ष आहे. लढायला शिक, रडायला नाही मित्रा. आलं लक्षात? पण एक सांग, तुला उत्तर काय दिलं रे? नाही, अजून वेळ मागितला. वेळ घे, पण उत्तर आहे ना प्रेमाचं द्या.